जय भीम, नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. आज दिनांक 11 डिसेंबर 2023. आज आपण बौद्धांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल आपण संकल्प करूया. या कार्यक्रमाचं आयोजन बहुजन संघटक यांनी आयोजित केलेलं आहे. प्रथमतः आपण त्यांचा आभार मानूया. मित्र हो, आपण सर्व बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध झालेलो आहोत. आपण कायदेशीर बुद्धिस्ट आहोत. कायदेशीर बुद्धिस्ट असल्यामुळे आपल्याला स्वतःला माहित आहे की मी बौद्ध आहे. मला बौद्ध असल्याची जाणीव झाल्याबरोबर मला माझे कर्तव्य आणि जबाबदारी काय आहे याचं पालन करणे हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी काय केलं पाहिजे आणि काय करायला नको याचा आज आपण संकल्प करून आपल्या धम्म बांधवांना सांगू की धम्म मार्गाने चालल्याने आपला काय फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक बौद्धांनी त्रिशरण आणि पंचशिलाचं पालन करावं. नंबर 2, दर दिवशी घरांमध्ये वंदना करून स्वतःचं परीक्षण करावं. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे डोळसपणे वाचन करावे. याचा काय परिणाम झाला? आम्ही ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे आणतोय आणि जे जे ओबीसी बुद्ध धम्माकडे आले आहेत ते ओबीसी दररोज आपल्या घरी वंदना घेतात. त्याचा एवढा परिणाम त्या लोकांवर झाला. त्यामुळे आमच्या सर्व बौद्ध बांधवांना ही विनंती आहे की त्यांनी आपल्या घरी दररोज वंदना करून स्वतःचं परीक्षण करावं आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे डोळसपणे वाचन करावं. नंबर 3, 22 प्रतिज्ञेचं काटेकोर पालन करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हास सोप्या भाषेमध्ये बुद्धांचा धम्म हा 22 प्रतिज्ञेत दिलेला आहे. 22 प्रतिज्ञेमधल्या आपल्याला ज्या 8 प्रतिज्ञा त्या नाकारायच्या आहेत आणि 9 प्रतिज्ञेपासून तर 22 प्रतिज्ञेपर्यंत स्वीकारायचं आहे. नकारणे आणि स्वीकारणे यांचा आपण 22 प्रतिज्ञा वाचल्यानंतर आपल्याला कळून येतं. 22 प्रतिज्ञेचं प्रत्येकाने काटेकोर पालन करावं. याचं कारण असं की आपले पूर्वज सर्व त्या धर्मात होते ज्या धर्माने आम्हाला गुलाम बनवलं. मानसिक गुलामी, आमची आर्थिक गुलामी, शारीरिक गुलामी, ह्या सर्व गुलामीच्या अवस्थेत ज्या धर्माने बनवलं त्या धर्माला त्यातून मुक्तता होण्यासाठी आम्हाला 22 प्रतिज्ञेचं काटेकोर पालन करणे गरजेचं आहे. आपण सर्व जे स्वतःला बौद्ध समजतात त्यांनी दर रविवारी पौर्णिमेला व बौद्ध तेव्हाराच्या दिवशी कुटुंबासहित बुद्ध विहारात जावे. 5 नंबर, 14 एप्रिल धम्मचक्र प्रवर्तन दिन, बुद्ध जयंती. यावेळेस आपल्या घराला रोषणाई करावी, नवीन कपडे घालावे, गोड पक्वान तयार करावे, मिठाई वाटावी, भंतेजींना, विहाराला, शाळेला, वाचनालयाला पुस्तके किंवा जी आपल्याकडे ग्रंथ असतील ती भेट द्यावी. काही रक्कम धम्मदान म्हणून तुम्हाला देता येईल. आपल्या घरावरती धम्मध्वज पताका लावावी. आपल्या सुनेला, मुलींना आणणे नेणे याच तेव्हाराच्या दिवशी करावे. चल अचल संपत्ती व जीवन उपयोगी वस्तू, दागिने इत्यादीची खरेदी आपण या तेव्हाराच्या दिवशी करावी. 6 नंबर, प्रत्येक बौद्धांच्या घरी तथागत बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किंवा प्रतिमा घरांच्या समोरच्या खोलीत म्हणजे बैठक रूम मध्ये असणे आवश्यक आहे. नंबर 7, प्रत्येक बौद्धांच्या घरी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ असला पाहिजे. बौद्ध कॅलेंडर हे सुद्धा प्रत्येक बौद्धाच्या घरी असायलाच पाहिजे. नंबर 8, प्रत्येक बौद्धांनी आपसात भेटते वेळेस जय भीम किंवा नमो बुद्धाय किंवा दोन्ही एकत्र म्हणावे. 9, पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमीला अष्टशील म्हणजे उपोषण करावे. उपोषण दुपारी 12 वाजता सोडावे.
त्यानंतर जेवण करू नये. त्या दिवशी सायंकाळी पातळसा पदार्थ, पातळ लिक्विड आपल्याला घेता येतं आणि त्या दिवशी पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमीला अष्टशिलांचं पालन करावं. सणांच्या दिवशी 10वा नंबर आपण घेऊया. सणांच्या दिवशी या उपवास करताना शुभ्र वस्त्र परिधान करावे आणि विहारात जावे. 11 प्रत्येक बौद्धांनी वृक्षारोपण करावं. प्रत्येक वर्षी कमीत कमी 10 वृक्ष लावावीत. घरांच्या अंगणात फुलझाडे किंवा झाडांच्या कुंड्या असाव्यात. लोकांना कळलं पाहिजे हे बौद्धांचं घर आहे. 12 नंबर, प्रत्येक बौद्धांनी परिवार नियोजन करावे. आपला कुटुंब सीमित असावं. एक मुलगा, एक मुलगी, एक कोणीतरी असलं तरी चालतं. त्यावर तुम्ही तुमचं कुटुंब नियोजन करू शकता. आपल्या मुलांना धम्माचे शिक्षण द्यावे. धम्मशाळा निर्माण करावे. मुलांना ज्या शिकतील त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आपण जावे आणि आपल्या मुला मुलींना श्रामणेरची दीक्षा द्यावी. 13 नंबर, सोयीनुसार बुद्ध धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशन संबंधी, कार्यासंबंधी साहित्य पुस्तके वाचावी. 14 नंबर, प्रत्येक बौद्धांनी आपल्या कमाईचा म्हणजे मिळकतीचा 20वा हिस्सा धार्मिक व सामाजिक कार्यकर्ता दान करावे. 15 नंबर, प्रत्येक बौद्धांनी बौद्ध स्थळांना भेटी द्याव्यात. त्यामुळे तुमची चिकित्सक व बुद्धींची वाढ होते. तुम्हाला त्यामधून ज्ञान प्राप्त होतं. तुम्हाला नवनव दृष्टी कळतं. बाबासाहेब जेव्हा घर सोडून बाहेर देशाला गेले तेव्हा त्यांना त्या देशातील स्त्री पुरुष कशी राहतात, त्यांचा उपयोग कसा घेतात, कुटुंबासाठी आर्थिकता वाढवण्यासाठी हा जो विषमतेचा भाग आहे तो बाबासाहेबांना विदेशात गेल्यानंतर कळलं. त्यामुळे आपण प्रत्येकाने बौद्ध स्थळांना भेटी द्याव्या आणि कुटुंबासहित जावं. 16 नंबर, बौद्ध विहारात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्यासोबत अगरबत्ती, मेणबत्ती, फूल, फळे किंवा मिठाई इत्यादी आवश्यक जी काही साहित्य आहे दानाच्या रूपात घेऊन जावे. दान पेटीत दानाची रक्कम टाकावी. नंबर 17, लग्नविधीच्या वेळेस वधूवरांच्या पालकाकडून म्हणजे उपासिका उपासिका किंवा दारका दारिका यांच्या पालकाकडून नवदाम्पत्याला तथागत बुद्धांची मूर्ती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किंवा प्रतिमा किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथ त्यांना भेटी द्याव्यात. या मूर्ती किंवा प्रतिमेला लग्नामध्ये पूजास्थानी ठेवावे. ती जेव्हा आपल्या घरी जाते तेव्हा त्याच प्रतिमा किंवा मूर्ती ते सजवून वंदना घ्यावी. नंतर त्यांनी गृहप्रवेश करावा. नंबर 18, आपल्या घरांमध्ये रंगीत फुलांची भांडे म्हणजे घमेले म्हणतो आपण, मोठे गमले ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 19, सर्वांनी संघटित राहावं. सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे. या प्रत्येक बौद्धांनी करायला हवं. नंबर 20, शक्यतोवर शाकाहारी बनण्याचा प्रयत्न करावा. ज्या त्योहाराच्या वेळेस मित्रांना, नातेवाईकांना ग्रीटिंग कार्ड पाठवताना त्यात मंगल कामना कराव्या. आपण जेव्हा स्वतःला बौद्ध समजतो, आपल्या जीवनामध्ये जो बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर परिवर्तन झाला, या परिवर्तनासाठी आपण आपल्यासारख्या ज्या धम्माकडे येणारी जी मंडळी आहेत त्यांना आपण आपल्या जीवनात झालेला बदल आपल्या कृतीतून दाखवावं.
म्हणून आता मी सांगितलेले 20 मुद्दे प्रत्येक बौद्धांनी याचं तंतोतंत पालन करावं. म्हणून आपण या ठिकाणी संकल्प घेतोय की मी बौद्ध आहे, तर माझे हे कर्तव्य आणि जबाबदारी आहेत की मी कशा प्रकारे माझ्या आचरणातून, माझ्या कृतीतून, माझ्या वागणुकीतून इतरांना त्यांचा संदेश द्यावा, संदेश मिळावा, मार्गदर्शन मिळावा, प्रेरणा मिळावी, माझ्या कृतीतून त्याला ऊर्जा मिळावी. म्हणून बौद्धांनी काय करावे हे मी आता आपणास सांगितले. बौद्धांनी काय करू नये याची पण आपल्याला जाणीव असणे आवश्यक आहे. प्रत्येक बौद्धांच्या घरी म्हणजे काय करायला पाहिजे, काय करू नये. प्रत्येक बौद्धांच्या घरी तथागत बुद्धांचा, बाबासाहेबांचा, ज्योतिबा फुलेंचा, महामानवांचा फोटो आपल्या भिंतीवर असावा. या व्यतिरिक्त कोणत्याही देवी देवतेचा फोटो किंवा मूर्त्या आपल्या घरी ठेवू नये. कारण आमचे आदर्श, आम्हाला जीवन घडवणारे, आमच्या जीवनाला वळण लावणारे हे महामानव आहेत. म्हणून या महामानवाचा आदर्श, या महामानवांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर सतत राहावी. आपण इतिहासांची नोंद घेताना म्हणतो, थोर पुरुषांचे चरित्र पाहावे जरा आपण त्यांचे समान व्हावे, हाच त्यांचा इतिहासातील बोध खरा. या इतिहासाचा बोध घेण्यासाठी सातत्याने आपल्या डोळ्यासमोर त्या महामानवाची प्रतिमा असावी. म्हणून प्रत्येक बौद्धांनी आपल्या घरात कोणत्याही देवी देवतेची फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. नंबर 2, कुठल्याही परिस्थितीत शिव्या किंवा वाईट शब्दाचा प्रयोग करू नये. बौद्धांनी शक्यतोवर मैत्री भावनेने बोलावं. दारू, गांजा, भांग, अफीम, नस, तंबाखू, बिडी, सिगारेट, ड्रग्स इत्यादी कोणतेही नशायुक्त पदार्थाचे सेवन करू नये. बौद्धांनी काय करू नये? आपण म्हणतो 22 प्रतिज्ञा, आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा मी चोरी करणार नाही, मी दारू पिणार नाही, 17वी प्रतिज्ञा, आणि पंचशिलांमध्ये आपण तेच म्हणतोय, सुरा मे रमज्जय पमादठाना वे रमणी सिकापदम समाधयानी. म्हणून बौद्ध म्हणून माझी जबाबदारी आहे, मी असे कोणतेही नशिले पदार्थ घेणार नाही. म्हणजे बौद्धांनी हे करू नये. बौद्धांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवहिंसा करू नये. पानाती पाहता वेरमणी आपण म्हणतोय, कोणालाही नशासाठी प्रेरित करू नये आणि सर्वांसोबत आपण मैत्रीचे संबंध ठेवावे, जोडावे. नंबर 5, दारू, मादक पदार्थ, शस्त्र, जहर इत्यादीचा व्यवसाय करू नये. आजीविका कशी असावी? सम्यक आजीविका असावी. आपल्या आजीविकेतून इतरांचा कोणताही नुकसान होणार नाही याची आपण दखल घेणे, काळजी घेणे, आणि आपण दारू, जहर, मांस अशा प्रकारे कोणताही व्यवसाय आपण करू नये. नंबर 6, गळ्यांमध्ये, कमरेला, हाताला कोणत्याही रंगाचे धागे दोरे गंडा ताईत बांधणे हे मानसिक गुलामी, लाचारी व अंधश्रद्धेचे प्रतीक आहे. म्हणून या वस्तू आपल्या शरीरावर बांधू नये. प्रत्येक बौद्धांनी ध्यानात ठेवावं, या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत. नंबर 7, कोणत्याही बौद्धाने नदीत, तळ्यात किंवा समुद्रात पवित्र समजून त्यामध्ये पैसे टाकू नये. ही चूक आहे. देशाचा मुद्रेचा दुरुपयोग आहे. देशाचा मुद्रेचा असा अपमान केला, तुमच्यावर देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि दुसरं ही अंधश्रद्धा आहे. आपण अंधश्रद्धेतून मुक्त आहोत, म्हणून आमच्याकडून कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा होऊ शकते, घडू शकते, ते कृत्य आम्ही करू शकतो असं इतरांपर्यंत जाऊ नये. म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे की आम्ही अशा प्रकारचं कृत्य करू नये. संकल्प करूया. भूत प्रेत नंबर 8 वर आहेत. भूत प्रेत, जादूटोना, झाडफूक, पार फकीर, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अंधार उजेड इत्यादी जे काही आहे ग्रह मानून ग्रह शांतीकरिता यज्ञ हवन करणे, सायंकाळी रात्री दिवा लावल्यावर कोणी नमस्कार घालतात, अशा प्रकारे
शिंकी आली तर एखाद्या देवाचं ईश्वराचं नाव घेतात. हे सर्व कसं आहे? अंधश्रद्धा आहे. लाईट लावल्याबरोबर लोक देवांची नावं घेतात. आमच्या ओबीसी मध्ये असं होत राहतं. शिंक आली, कोणती तरी पाहुणा येणार आहे, काहीतरी घडणार आहे, अशा प्रकारच्या गोष्टी त्यामागे जोडल्या जातात. म्हणजे ही सर्व कशाचं प्रतीक आहे? हे अंधश्रद्धेचं प्रतीक आहे. 9 कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये नारळ, नीळ, शेंदूर किंवा अष्टगंधाचा उपयोग करू नये. कोणतेही धार्मिक कार्य असो, सामाजिक कार्य असो, तिथे त्याची काही गरज नाही. नंबर 10, कोणत्याही महिलेच्या मासिक पाळीच्या वेळेस किंवा बाळंतपणाच्या वेळेस विटाळ मानू नये. ही महिलांची नैसर्गिक क्रिया आहे. अशा वेळेस स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावं. त्या महिलेला आराम करू द्यावं. बौद्ध महिलांनी, बौद्ध पुरुषांनी ध्यानात ठेवावं की आम्ही आमच्या कोणत्याही महिलेचा या विटाळ केला नाही पाहिजे. ही सुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. 11 प्रत्येक म्हणजे लग्नाच्या वेळेस प्रत्येक वधूवराने म्हणजे दारिकानी कुणाचेही पाया लागू नये. म्हणजे पत्नी म्हणजे मुलगी जी नवरी आहे ती नवऱ्याचे पाया लागू. काळ्या मण्याच्या माळ मंगळसूत्र म्हणून पत्नीच्या गळ्यात बांधू नये. हे गुलामीचं प्रतीक. हे असमानता आणि दास्यता स्वीकारतो, दर्शवतो. म्हणून असं आपण कोणते कृत्य बौद्धांनी करू नये. जर तुम्हाला करायचं असेल तर त्याऐवजी सोने, चांदी, मोत्याचे अलंकार आपल्या पत्नीला घालावयास सांगावे किंवा घालावयास द्यावे. अशा प्रकारचे आपण काम करायला हवं. त्यानंतर नंबर 12, लग्नविधी बौद्ध भिक्खूद्वारे करून घेऊ नये. त्यांच्या सोबतून लावून घेऊ नये. एका उपासकांच्या हस्ते आपण लग्नविधी करून घ्यावं. नाहीतर काय होईल? ज्याप्रमाणे ब्राह्मण, पाद्री, पुरोहित, मौलवी आणि भिक्खू यांच्यात काही फरक राहणार नाही. बौद्ध भिक्खू हा आपल्या लग्नांमध्ये मंगलकामना देऊ शकतात. ते शील देऊ शकतात आणि आशीर्वाद देऊ शकतात. म्हणजे त्यांच्याकडून आशीर्वादाची गाथा, शिलांची गाथा ते मंगलकामना करू शकतात. भिक्खू तिथे येऊन बसू शकतं आपल्या लग्नांमध्ये. परंतु बौद्धांनी कोणत्याही भिक्खूच्या हस्ते लग्न लावून घेऊ नये. हे आपण संकल्प करूया. आपण नंबर 13, लग्नविधी आणि इतर पारिवारिक कार्यक्रम 14 एप्रिल, धम्मचक्र प्रवर्तन दिन, बुद्ध पौर्णिमा या दिवशी करू नये. हे आमचे उच्च कोटींचे त्योहार आहेत. हे आमचे उच्च कोटींचे मार्ग आहेत. ज्या महामानवाने आमच्या जीवनात कल्याण घडवला त्या महामानवासाठी आपण त्या दिवशी पूर्ण वेळ देणे. म्हणून घरी कोणतेही कार्यक्रम, कोणते म्हणजे कार्यक्रम, लग्नविधी आणि पारिवारिक कार्यक्रम या दिवशी करू नये. कारण हे दिवस आमच्यासाठी महत्वाचे. जे आपले धार्मिक त्योहार आहेत, संघटित समूहाने ते त्योहार कार्यक्रम पार पाडावीत. आपण आपल्या व्यक्तिगत कार्यक्रमाकरिता या धार्मिक त्योहारांचं महत्व कमी करू नये. 2 दिवस आधी किंवा 2 दिवस नंतर आपले जे व्यक्तिगत कार्यक्रम असतील, घरगुती कार्यक्रम असतील, त्याचं आयोजन आपण करू शकतो. परंतु या महामानवांच्या दिवशी म्हणजे 14 एप्रिल, बुद्ध जयंती या दिवशी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी आपण कोणते आपले कुटुंबिक खाजगी कार्यक्रम करू नये. मित्र, ध्यानात ठेवावं की बौद्धांनी दान करताना काय करावं. दान देते वेळेस 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1001 रुपये इत्यादी अंकामध्ये देऊ नये. हे अंधश्रद्धेचे प्रतीक आहे. बौद्ध विचारात अंधश्रद्धा ला कुठेही थारा नाही. देताना काही कारण नाही, त्याच्या मागचा इतिहास वेगळा आहे. 1 रुपया जास्तीचा देणं म्हणजे ब्राह्मणाचा पोट भरणे. त्याच्यासाठी स्पेशल ती तरतूद केल्या गेलेली आहे. वरचा पैसा तुम्ही ज्याला देता त्याला दान रूपात दिला जातं, परंतु वरचा जो 1 रुपया तो पर्टिक्युलरली त्या नावासाठी दिला जातं. म्हणजे तो ब्राह्मणांना, पुरोहितांना ते तुम्ही द्यावं अशासाठी ती तरतूद केल्या गेली. कोणतं एक वरचा जो 1 रुपया. त्यानंतर
नंबर 15, वधू किंवा विदूर जो असतात, विधवा असेल, याच्या पुनर्विवाहाला आपण प्रोत्साहन दिला पाहिजे. एखाद्याच्या लग्न काही घटना घडून जातात, ऍक्सिडेंटमध्ये किंवा रोगांमध्ये, बिमारीमध्ये त्यांचा मृत्यू होऊन जातो. तो पुरुष असेल विधूर होऊन जातं, स्त्री असेल ती विधवा होऊन जातं. तर असे काही लोक असतील, विधूर आणि विधवा, यांनी पुनर्लग्न करावं यासाठी आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहित करावं. त्यानंतर नंबर 16, 13वी 14वी हे आपण करू नये, हे बंद करावं. त्यासाठी तुम्हाला 22 प्रतिज्ञा वाचावं लागेल. म्हणजे 19वी प्रतिज्ञा म्हटला, मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या, असमान व नीच मानणाऱ्या त्या धर्मांचा मी त्याग करतो. आणि इथे आपण जी 7वी आपली 6वी प्रतिज्ञा आहे, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही. आपण स्पष्ट त्या 22 प्रतिज्ञेत म्हटलेलं आहे. म्हणून कोणत्याही प्रकारे 13वी 14वी असे मृताचे भोजन देण्याचा कार्यक्रम करू नये. नंबर 17, मृत झालेल्या व्यक्तीच्या कपाळाला 1 रुपया नाणे लावणे, तोंडात गंगाजळ, दूध, परित्राणाचे पाणी, सोन्याची मणी जी असते ती, तुळशीचे पान, पाणी टाकणे, हे सर्व काय अंधश्रद्धा आहेत. हे बौद्धाने करू नये. जेव्हा एखादा मनुष्य खऱ्यातला कोणी मरण पावला, तर त्याला त्याच्या कपाळावर दागिने असं त्या तोंडामध्ये कशाचं तरी पाणी टाकलं जातं. हे आपण बौद्धाने करू नये. ही टोटली अंधश्रद्धा आहे. त्यानंतर नंबर 18, खांडपूजा म्हणजे प्रेतांच्या चारही भागाला खांडपूजा करू नये. खांडपूजा काय, की प्रत्येकाच्या चारी बाजूला धान, तांदूळ, पैसे इत्यादी ठेवणे आणि प्रेताला गुलाल लावणे, हळद लावणे, प्रेतेत लाह्या म्हणजे प्रेत जेव्हा निघते लाह्या, पैसे टाकणे, हे अंधश्रद्धेचं लक्षण आहे. बौद्धांनी असं काही करू नये. आज भी हिंदू धर्मांमध्ये जे आमचा ओबीसी वर्ग आहे तो असाच करतो आहे. आपण सारे बौद्ध आहोत म्हणून आपला कर्तव्य आहे की मी अंधश्रद्धेला खतपाणी देणार नाही. त्यानंतर आपण कोणतेही विहार म्हणजे कोणते विहार, मठ, मंदिर, मजार यांच्या समोर कोणत्याही विधीमध्ये, सामाजिक कार्यांमध्ये तिथे हॉर्न वाजू नये. तिथे कोणत्याही प्रकारचा त्या मस्जिदमध्ये, मंदिरांमध्ये, विहारांमध्ये, मजारांमध्ये लोकांना त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी दखल घ्यावी. ह्या बौद्ध माणसांनी संकल्प करा. नंबर 20, लग्नविधी दिवसाच करायला पाहिजे. विनाकारण धनराशी खर्च करू नये. लग्नात वाजा वाजवणे, नाचणे, गाणे, मांसाहार व दारूचा उपयोग करू नये. हुंडा घेणे, हुंडा देणे अपराध आहे. लग्नविधीच्या वेळेस म्हणजे आपण ह्या गोष्टी करू नये. आपण ह्या गोष्टी करू नये. लग्न वेळेस त्रिशरण पंचशील फक्त वधू आणि वरालाच मनावयास लावावे. तांदळाचा उपयोग अक्षदा म्हणून करू नये. मंगल कामना देण्यासाठी त्या ठिकाणी फुलाचा उपयोग करावा. बौद्धांनी कोणत्याही अन्नाची नासाडी अक्षदाच्या नावावर करू नये, तर त्यांनी फुलांचा उपयोग करावा, त्यांच्यावर वर्षाव करावा. नंबर 21 मध्ये लग्न मंडपात किंवा हॉलमध्ये तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा जिथे लावली आहे तिथे नाचणे गुन्हा म्हणजे नाच गाणे करू नये. एखाद्या मंडपात लग्न असतं, एखाद्या हॉलमध्ये लग्न असतं, तिथे बुद्धांची मूर्ती ठेवलेली असतं आणि त्याच्या समोर मोठमोठ्याने गाणे म्हणून किंवा डीजे लावून लोक नाचतात. हे असं बौद्धांनी करू नये. नंबर 22, पूजा वंदनाच्या वेळेस उपासक उपासिकाच्या डोक्यावर टोपी, फेटा, मुकुट किंवा साडीचा पदर असू नये. ज्यांनी म्हटलं हे कशासाठी आहे? सन्मान्य व्यक्तींच्या प्रति सन्मान प्रकट करण्याची ही प्राचीन परंपरा आहे. कोणी व्यक्ती असेल, परंतु बौद्धांनी असं करू नये. नंबर 23, लग्नविधी किंवा धार्मिक कार्यक्रमात बौद्ध पूजापाठ वंदना होत असतात. बौद्ध लोकांनी आपसात चर्चा करू नये. खूप वेळेस असं होतं, विहारांमध्ये म्हणा, कोणाच्या घरी आपण गेलो
इकडे वंदना चालू असतं आणि लोक आपसात बोलत असतात, चर्चा करतात. म्हणून बौद्धांनी आपसात चर्चा करू नये. बौद्ध पूजा जी काही वंदना असेल त्या पाठाला सन्मान द्यावं. पूर्ण वंदना गाथा जी असेल एकाग्रतेने चित्ताने ऐकाव्यात. हे पूर्ण ऐकणं झाल्यानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर मग आपण आपल्या जी राहिलेल्या गोष्टी आपसात चर्चा करू शकतो. म्हणून बौद्धांनी हा जो 23 प्रकारच्या आपण सचेतन सूचना केल्या त्यांनी त्या गोष्टी करू नये. कारण समाजाला आदर्श द्यायचा, देशाला आदर्श द्यायचा. आम्ही काही गोष्टी ध्यानात ठेवलं पाहिजे. जेव्हा केव्हा आम्हाला भिक्खूंना अभिवादन करते वेळेस पंचांग प्रणाम करावं. हे कुठे करावं? रस्त्यावर भेटल्यावर नाही. विहारांमध्ये, स्मारकांमध्ये, सभागृहांमध्ये किंवा त्यांच्या राहत्या निवासस्थानी तिथे जाऊन स्थान ग्रहण केल्यावर आपण त्यांना पंचांग प्रणाम करावे. रस्त्यावर पंचांग प्रणाम करू नये. नेहमी ठेवायचं, अभिवादन करताना आम्हाला कोणाला अभिवादन केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, आम्हाला ध्यानात असलं पाहिजे. उपासक उपासकांनी परस्परांना अभिवादन वेळेस हृदयाजवळ दोन्ही हात जोडावे आणि दोन्ही हात जोडल्यानंतर नमो बुद्धाय, जय भीम म्हणून मंगल कामना करावी. कसं करायचं? दोन्ही हात आपलेसे जोडायचे, असे दोन्ही हात जोडायचे आपल्या छातीजवळ असं, आणि आपण एक दुसऱ्याला मंगल कामना करायची. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, नमो बुद्धाय असं म्हणून आपण अशा प्रकारचं त्यांना आलिंगन, कशा प्रकारच्या वंदना, अशा प्रकारचं त्यांना आपण अभिवादन करावं. आई वडिलांना नम्रतापूर्वक जी काही हात जोडून मंगल कामना करावी. आई वडिलांनी त्यांना मंगल हो म्हणून मनापासून भावना व्यक्त करावी. वरिष्ठ लोकांना अभिवादन करते वेळेस आता सांगितलं तुम्हाला, हृदयाजवळ दोन्ही हात जोडून त्यांना प्रणाम, जय भीम म्हणावं. उत्तरात म्हणजे त्यांच्या उत्तर देण्यामध्ये वरिष्ठ लोकांनी त्यांना मंगल हो म्हणून मंगल कामना, त्यांच्या भावना मनापासून करावी. हे आपल्या सर्व ज्या बुद्ध यांचं काम आहे. त्याचबरोबर आपण जे काही गोष्टी आहेत, म्हणजे लोकांना आपण हे केल्यानंतर आता आपण बौद्ध आहोत, पत्रव्यवहार करतोय. पत्रव्यवहार करताना आपण काय लिहिलं पाहिजे? पत्र लिहिते वेळेस पत्रांच्या वरच्या बाजूला, म्हणजे वरच्या मध्यभागी म्हणता येईल, नमो बुद्धाय, प्रज्ञाशील करुणा, अतदीप भव, भवतु सब मंगल, जय भीम अशा सुसंगत शब्दांचा उपयोग करावा. पत्र जर आंदोलनाच्या संबंधित असेल तर शिक्षित व्हा, संघर्ष करा, संघटित व्हा असे लिहावे. आपण ध्यानात ठेवावं, पत्र लिहिताना आम्ही काय केलं पाहिजे? पत्र लिहिताना आम्ही अशा प्रकारचं लिहिलं पाहिजे. हे प्रत्येक बौद्धांनी ध्यानात ठेवावं. बौद्ध भिक्खू आई वडील यांच्या सन्मानासाठी किंवा सन्मान्य व्यक्तीकरिता वंदनीय, आदरणीय, पूजनीय संबंधित शब्दांचा उपयोग करावा. सादर प्रणाम किंवा वंदनामी लिहावे. आपण जेव्हा पत्र लिहितोय, एखाद्या उच्च कोटीच्या व्यक्ती असेल तर त्याला वंदनीय, आदरणीय, सन्माननीय, पूजनीय या शब्दांनी संबोधित करावं आणि खाली सादर प्रणाम किंवा वंदनामी लिहावे. स्वस्नेहीला प्रिय धम्मबंधू आणि किंवा भगिनी, ऐष्यमान, ऐष्यमती किंवा प्रिय या प्रकारे संबोधित करा. सप्रेम जय भीम किंवा सप्रेम नमस्कार लिहावे किंवा आपले मंगल हो अशी मंगल कामना करावी. लहान मुलांना किंवा मुलींना, युवक युवतींना करिता एक दुसऱ्यांना जो असतं आपल्याला म्हणायचं तर प्रिय आऊस ला मंगल कामना असे लिहून पुन्हा एकदा त्यांना शेवटी मंगल कामना व्यक्त करावे. जे अबौद्ध आहेत, पत्र लिहिते वेळेस त्यांना काय लिहायचं? अतदीप भव लिहून प्रिय माननीय संबोधित करून नमो बुद्धाय, जय भीम अथवा नमस्कार लिहावे. मंगल दिवस, जन्म दिवसांची शुभेच्छा देते वेळेस मंगल भावना व्यक्त करावी. मंगल आचरणाची जाणीव करून द्यावी. दुःख व्यक्त करते वेळेस
तथागतांनी सांगितलेल्या अनित्यतेचा उपयोग करावा, शांतवना द्यावी आणि मंगल कामना किंवा मंगल भावना व्यक्त करावी. अशा प्रकारे आपण आचरणात आणले तर येणारी नवीन पिढी सुसंस्कृत आणि बौद्धिस्ट होईल. म्हणून आपण या बौद्धांनी धम्ममार्गी चालताना हा संकल्प केला पाहिजे. मी संकल्प करताना सांगितलं की बौद्धांनी काय करावं असे आपण 20 मुद्दे सांगितले, बौद्धांनी काय करू नये असे आपण 23 मुद्दे सांगितले, अभिवादन कसं करावं आणि पत्राचा व्यवहार करताना आपण काय मायने लिहावे हे प्रत्येक बौद्धांनी करावं. त्याचबरोबर बौद्ध विहारात आपण का गेलं पाहिजे, बौद्ध विहारात का गेले पाहिजे, कारण मित्र हो प्रत्येक गावांमध्ये बौद्ध विहार आहेत, परंतु बौद्ध लोक सामुदायिकपणे बौद्ध विहारात जात नाही. बौद्धांची मानसिकता बुद्ध विहाराला जाण्याची नाही. मग तो बौद्ध शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल, दोघांची मानसिकता बौद्ध विहारात जाण्याची नाही. याला काही अपवादी आहे. खेड्यापाड्यांमध्ये शहरांमध्ये महिलांचे संघ आहेत. त्या संघातील महिला पौर्णिमेला किंवा इतर प्रासंगिक प्रसंगात बुद्ध विहारात जातात, वंदना घेतात. त्या वंदनेमध्ये गावातील विद्यार्थी, युवा, पुरुष फारसे दिसत नाही किंवा ते येत नाही. म्हणजे बुद्ध विहार हे केवळ पूजा प्रार्थनाचे केंद्र बनले आहे. प्रत्येक गावातील बुद्ध विहारांची व्यवस्था वाईट आहे. विहारांची देखभाल, व्यवस्थापन, सौंदर्यीकरण या बाबी दुर्लक्षित आहेत. बौद्धांच्या वस्तीत बुद्ध विहारे उपेक्षित आहेत. बौद्धांच्या गटबाजीमुळे काही बुद्ध विहारे ओसाड पडली आहेत. बौद्धांच्या गटबाजीमुळे हा जो ओसाड पडलेला बुद्ध विहार आहे, म्हणून त्या बौद्ध विहारांचं महत्व ते विसरले असा प्रश्न निर्माण होतो. ज्या बौद्ध विहारांच्या गौरवशाली इतिहास आहेत, ज्या बुद्ध विहारांची नीतिवान, धैर्यवान, त्यागी, शीलसंपन्न माणसे निर्माण केली, तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक एवढेच काय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवली, तीच बौद्ध विहारे आज दुर्लक्षित आहेत. तीच बौद्ध विहारे काय आज दुर्लक्षित आहे. प्राचीन बौद्ध विहारात, प्राचीन जे विद्यापीठ आहेत त्याचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं, विद्यापीठ म्हणजे प्रारंभीचे बुद्ध विहारच होती. कारण भारतातील अनेक ठिकाणी, विशेषतः महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कोरलेल्या लेण्या, चैत्य, विहार, गुहा याची साक्ष आहेत. ही सर्व विहारे होती. आपण कारले, भाजे पाहतो ना आपण तिकडचे, अजिंठा, लेणू. कालांतराने बुद्ध वंदनेसाठी त्यामध्ये सभागृहाची स्वतंत्र खोल्या बुद्ध विहारांच्या बाजूला तयार करण्यात आल्या. याचा पुरावा अजिंठ्यातील काही लेण्या, नाशिक येथील बौद्ध लेणी म्हणजे हेतू स्पष्ट मिळतोय. काही लेण्या बुद्ध विहार, काही लेण्यांमध्ये बुद्ध विहार समोर प्रशस्त मोठी सभागृह, सभागृहाच्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी, भिक्खू संघासाठी स्वतंत्र छोट्या छोट्या खोल्या निर्माण केल्याचे आपणास पाहावयास मिळते. पूर्वीच्या लेण्या पहा. ह्या जे बुद्ध विहार होती तीच या देशातील काय झाली त्याचं उदाहरण आपल्याला माहित आहे. म्हणजे प्रारंभीचे जे बुद्ध विहारे हीच बुद्ध विद्यापीठे बनली. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उदंतपुरी विद्यापीठे त्याची साक्ष आहेत. या विहारात विविध विषयांच्या पुस्तकांचा प्रचंड संग्रह असायचा. विदेशातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारी ही केंद्रे होती. बुद्ध धम्माचा प्रचार भिक्खू वर्ग निर्माण करणारी ही केंद्रे होती. त्या काळाचे एक विहार म्हणजे आजच्या काळातील एक महाविद्यालय. विहारांचा असा गौरवशाली इतिहास असताना आज विहारे, आजचे विहार माहित आहे,
ओस पडत आहे. त्या बौद्धातील भांडणे, हेवे दावे, राजकारण यामुळे बुद्ध विहारे दुर्लक्षित आहेत. बौद्ध म्हणून घेण्यासाठी ही लांछास्पद बाब आहे. आज बौद्ध लोक बुद्ध विहारात जायला तयार नाही, ती फार मोठी आश्चर्याची बाब आहे. बौद्ध विहारांचं महत्व, त्यांचा गौरवशाली इतिहास बौद्धांनी विसरू नये. म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर 14 म्हणजे 24 नोव्हेंबर 1956 सारनाथ येथे बाबासाहेब म्हणाले होते की 24 नोव्हेंबर 1956 बाबासाहेब सारनाथला गेले होते. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काय म्हटलं? प्रत्येक बौद्धांनी म्हणजे प्रत्येक बौद्धांचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी कुटुंबासह बुद्ध विहारात गेलेच पाहिजे. बाबासाहेबांच्या वरील आदेशाची लोकांनी अंमलबजावणी केली. गावागावात विहारे निर्माण झाली. परंतु बौद्ध लोक आद्य कर्तव्य समजून दर बुधवारी विहारात जात नाही. त्यांना सामुदायिकपणे बुद्ध विहारात जाण्याची गरज वाटत नाही. त्यांची तशी मानसिकता नाही असं दिसून येतं. असे का व्हावे विचार करता येईल. कारण जसं ख्रिश्चन बांधव दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान बांधव दर शुक्रवारी मशिदीमध्ये जातात, हिंदू बांधव मंदिरात जातात, ते आपल्या म्हणजे कसे ते जातात, ते आपल्या पूजास्थानी देखभाल करतात, आदर करतात. परंतु बौद्ध लोक बुद्ध विहारात जात नाही. बौद्धातील शिक्षित आणि उच्च पदस्थ त्या विहाराकडे ढुंकूनही पाहत नाही. असे का व्हावे? श्रीलंकेमध्ये दर पौर्णिमेला सरकारी सुट्टी असतं. त्या दिवशी श्रीलंका सरकारचे अधिकारी, मंत्री सर्व लोक बुद्ध विहारात जातात. सामुदायिकपणे वंदना घेतात. भारत हे असा एक देश आहे, म्हणजे या देशांमध्ये भारत हा बौद्ध धर्मीय देश नाही. त्यामुळे भारत सरकारचे मंत्री, अधिकारी विहारात जात नाही हे आपण समजू शकतो. परंतु बाबासाहेबांच्या कृपेने ज्याची आर्थिक स्थिती, बौद्धिक स्थिती, शैक्षणिक स्थिती म्हणजे शैक्षणिक प्रगती झाली, परंतु झाली असे बौद्ध उच्च पदस्थ अधिकारी आठवड्यातून एक दिवस तरी कुटुंबासह विहारात जातात काय? असे जर झाले तर काय होईल? दर रविवारी बुद्ध विहारे तुडुंब भरतील. कारण अधिकारी आल्यानंतर त्याचा परिणाम होतोच. बुद्ध विहारासमोर 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची रांग लागेल. समाजातील इतर घटक सुद्धा त्यांचं अनुकरण करतील. बौद्धांना काय केलं हे आम्ही ज्या ओबीसीना कसं सांगायचं? ओबीसीना सांगण्यासाठी ह्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे की बघा, जे बौद्ध आहेत ते विहारात जातात. बौद्ध लोक विहारांचे महत्व विसरले आहेत. ही विहारे समाज जागृती, समाज प्रबोधनाची आहेत. ही समाजाला प्रबोधन करणारी आहेत. ही केंद्र बनायला हवीत. ती विहारे पूजा प्रार्थना केंद्रे, गटबाजी केंद्रे बनली आहेत. ही सर्वांसाठी, आमच्यासाठी दुःखाची बाब आहे. कारण पूर्वीच्या काळी असलेले हे विहार विद्यापीठ, महाविद्यालय होती. बौद्ध समाज आदर्श समाज बनवावा, जेणेकरून इतर समाजाने सुद्धा बौद्ध समाजाकडे आदराने पाहिले पाहिजे, त्यांचे अनुकरण केले पाहिजे. ही बाबासाहेबांचं ध्येय होतं. परंतु हा आदर्श आपण निर्माण केला काय? निश्चित नाही. कारण एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी त्या समाजात स्वतंत्र, समता, बंधुत्व, मैत्री, सामंजस्यपूर्ण वातावरण आणि आपलेपणाची भावना असायला पाहिजे. बौद्ध समाजात या बाबी आहेत का? बौद्धांच्या वस्तीमध्ये बाबासाहेब, क्रांती ज्योतिबा फुले, तथागत बुद्ध यांचे पुतळे आहेत, परंतु त्यांचे विचार तेथे नाहीत. पुतळे विहार दुर्लक्षित आहेत.
बौद्ध धम्माची आचरणातून आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला परिवर्तन आणू शकतो, भारत बौद्धमय करू शकतो. परंतु जो समाज बुद्ध विहारात जायला तयार नाही, तो भारत बौद्धमय कसा करेल? ज्या समाजातील उच्च शिक्षित लोक उदासीन आहेत, तो समाज शासन करती जमात कशी बनेल? असा समाज आपल्यामध्ये जे मोठ्या व्यक्ती कसा निर्माण करील? ज्या समाजातील तरुण वर्ग भरकटलेला आहे, म्हणजे भरकटलेला आहे, व्यसनाधीन आहे, त्या समाजाने आपल्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा का करावी? ज्या समाजात संवाद आणि संपर्क नाही, त्या समाजाने वर्ग कलहातून जिंकण्याची अपेक्षा का करावी? जो समाज आपला इतिहास विसरतो, त्या समाजाने नवीन इतिहास निर्माण करण्याची अपेक्षा का करावी? जर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करायची असेल तर बौद्धांनी सर्वप्रथम आपल्यामध्ये परिवर्तन घडून आणले पाहिजे. आणि हे परिवर्तन केवळ दर रविवारी सामुदायिकपणे बौद्ध विहारात गेल्याने अर्थात धम्म आचरणाने येऊ शकतं. दर रविवारी म्हणजे तो त्यांचा आद्यकर्त्य समजून बुद्ध विहारात गेल्याचे बौद्धांनी म्हणजे गेल्याने बौद्ध विहारात गेलं तर बौद्धांचे संघटन निर्माण करता येईल. सामाजिक, धार्मिक, राजकीय लढाई करण्यासाठी मानसिक बळ, मनुष्यबळ, द्रव्यबळ समाजात निर्माण करता येईल. बौद्धांची सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक शक्ती उभी करण्यास मदत होईल. बुद्ध विहारात म्हणजे बुद्ध विहाराला समाज नियमनाची, समाज प्रबोधनाची, समाज जागृतीची केंद्रे म्हणून विकसित करता येतील. एवढेच नव्हे तर या विहाराला गाव पातळीवर बौद्ध विद्यापीठ म्हणून विकसित करता येईल. या आणि अशा बाबी सामुदायिकपणे बुद्ध विहारात गेल्याने अर्थात सामुदायिक धम्म आचरणातून आपण साध्य करू शकतो. यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक मोहल्ल्यात बौद्धांनी दर रविवारी सकाळी 9 ते 10 यावेळेस सामुदायिक विहारात जावे. एक विहार दुसऱ्या विहारांना जोडावे. प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करावे. लहान मुलांना संस्कार कसे देता येईल ती केंद्रे उभारावी. लहान मुलांच्या मध्ये प्रगती व्हावं, लहान मुलांच्या जीवनात बदल व्हावं, यासाठी आपण सर्वांनी या विहारांचा उपयोग करावा. विहार ही माणसाला घडवणारी केंद्रे आहेत. म्हणून बौद्धांनी संकल्प करायला हवेत. मी काय केलं पाहिजे आणि काय करायला नको. मी विहारात गेलाच पाहिजे. विहार ही आमची ज्ञानपीठे आहे. आजचा विहार आहे उद्याचा महाविद्यालय आहे, तो उद्याचा विद्यापीठ आहे. देशातील विदेशातील लोकांना या ठिकाणी येऊन त्याच्या ज्ञानात भर पाडणारा तो केंद्र आहे. म्हणून तुम्हा सर्वांना संकल्प करायचा आहे की आम्ही बौद्ध म्हणून काय करावे, काय करू नये. बौद्ध विहारात आम्ही गेलोच पाहिजे, कारण आमची आयडेंटिटी ही बौद्ध म्हणून आहे. म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे, ती आम्हाला टाळता येणार नाही. या बौद्धांनी बौद्ध झाल्यामुळे यांची प्रगती झाली. ज्यांनी बौद्ध धम्माकडे येण्याचा प्रयत्न केला नाही, जे बौद्ध धम्माकडे आले नाहीत, आपण थोडासा अस्पृश्य जातींचा विचार करू. बाबासाहेबांनी अस्पृश्यांमध्ये महाराष्ट्रात 59 जातींचा समाविष्ट केला आहे. या 59 जातीपैकी एक जात जी आहे ती महार. या महार जातींनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे या महारांचे ते बौद्ध झाले. म्हणून आज प्रत्येक गावात, शहरात, वार्डात, एका वार्डामध्ये कित्येक अशी विहाराची बांधणी त्यांनी केली, बांधल्या गेली. त्या विहारांचा उपयोग नागपूर शहरामध्ये कितीतरी अभ्यासिका ह्या विहारातच चालतात. आणि ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला नाही, जी 59 जातीपैकी 58 जाती आहेत, त्यात आहे मांग आहे,
त्याच्यामध्ये खाटीक आहे, त्याच्यामध्ये स्वीपर आहेत. अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या अस्पृश्य जाती त्यात आहेत. त्यांना एससी म्हटल्या जातात. शेड्यूल मधील जाती आहेत. त्या जातीमध्ये काही प्रमाणात प्रगती झाली, बदल झाला, पण ज्या प्रमाणामध्ये या बौद्धांमध्ये प्रगती झाली त्या प्रमाणात त्यांच्यामध्ये प्रगती झालेली नाही. उंच्या असं आपण एखादा मोजमाप जर घेतला तर त्या मोजमापामध्ये जो पूर्वीचा महाराजचा बौद्ध याचा आलेख प्रत्येक बाबतीमध्ये पुढे आहे. आणि त्याच बरोबरीचे जे दुसरे आहेत त्यांचा आलेख खूप खाली आहे. कारण त्याचा पूर्णतः विश्वास हा देवावर आहे. देवाची करणी नारळात पाणी. देवामुळे त्यांच्या जीवनात बदल होईल, परिवर्तन होईल. या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस होईल, या जन्मात नाही पुढच्या जन्मात होईल. अशा प्रकारे त्यांच्या डोक्यात तो भरलेला आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांची अंमलबजावणी करतात. आता आपल्याला त्या लोकांना आपल्याकडे आणायचं आहे. झूठा पैसा रूठा भाई, समय समय पर काम आहे. आपल्या वेदना आपल्या सर्वच गोष्टी समान आहेत. आपलं दुखणं त्यांचं दुखणं समान आहे. परंतु त्या दुःखातून आपण मुक्त झालो आहे आणि मुक्त होऊन आपण मुक्तीचा मार्ग स्वीकारला, तो म्हणजे धम्माचा मार्ग. धम्माचा मार्ग स्वीकारल्यामध्ये आपल्या जीवनात परिवर्तन झाला. म्हणून आपण काय करावे आज संकल्प करतोय. आपण असा संकल्प करतो आहे की बौद्धांनी काय करावे आणि काय करू नये. बौद्धांनी अभिवादन कसं करावं, बौद्धांनी पत्रव्यवहार कसा करावा आणि बौद्धांनी विहारात गेले पाहिजेच का, हा पण त्या लोकांना प्रश्न केला. तर प्रत्येक बौद्धांनी दररोज विहारात जावं, शक्य नसेल तर 8 दिवसात जावं, पण 8 दिवसातून कुटुंबासह विहारात तू गेलाच पाहिजे. पंचशिलाचं काटेकोर पालन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलं 22 प्रतिज्ञेचं काटेकोर पालन केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तो आचरणात आणल्यानंतर बुद्धाचा धम्म हा आचरणाचा धम्म आहे. म्हणून सर्वांची जबाबदारी आहे की मी काय करावं काय करू नये त्यांचा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. सरतेशेवटी आपण काही संकल्प करूया. अशी ती 7 संकल्प आहेत. प्रत्येकाने मात्या पित्यांचं जी आज्ञा असेल त्याचं पालन करावे. म्हणजे मात्या पित्यांचं जे आई वडिलांचं जे आपण आपल्या मधल्या जे आदर्श आहेत, ज्या आदर्शांमुळे आमच्या जीवनात परिवर्तन झाला त्याचा आम्ही नेहमी आदर करीत राहिलं पाहिजे. त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नेहमी आदरांचीच भावना पाहिजे, जसे आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर सम्यक संबुद्ध, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती माता, क्रांती ज्योती जो ज्योतिबा आहेत, क्रांती माता सावित्रीबाई फुले आहेत, हे आमचे आदर्श आहेत. आम्ही सदैव आमच्या वाहिनीमध्ये सदैव मृदूपणा ठेवला पाहिजे. आमची वाणी कशी असायला पाहिजे, मृदू, कठोर नको. मी कोणासंबंधी वाईट वागणार नाही, वाईट बोलणार नाही, याची मी काळजी घेईल. संकल्प करायचा. मी बौद्ध आहे म्हणून माझ्याकडून कोणाविषयी मी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षणातून अंतःकरण स्वच्छ करेल. कोणाशी मैत्री करताना माझ्या डोक्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ राहणार नाही. त्या स्वार्थातून मी मुक्त होऊन मी निस्वार्थपणे मैत्री भावना वाढवेल. दान करीन. आपल्याला जे लाभले त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानेल. आणि शेवटी आपण 7 संकल्प करतो. 7वा संकल्प आहे आयुष्यभर शांत राहील. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ निरोध करीन. अशा प्रकारे मी या प्रसंगी आपण व्यक्तिगत स्वतःसाठी उद्धारासाठी तुम्हाला हे 7 संकल्प करणे आहेत. यापूर्वी बौद्ध म्हणून बौद्धांचं कर्तव्य काय, बौद्धांचं कर्तव्य, बौद्धांची जबाबदारी म्हणून बौद्धांनी अशा प्रकारचं कृत्य करावं. आपण नेहमी बौद्ध म्हणून बौद्धांचं जीवन मार्ग वाचत राहावं, ऐकत राहावं. बौद्धांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवावी. बौद्ध कर्मचारी असेल तर जो जेव्हा आपल्या सीटवर बसतो त्यावेळेस त्यांनी त्रिशरण पंचशील म्हणावं. त्रिशरण पंचशील म्हणून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. घरी शेवटी आपला ऑफिस सुटल्यानंतर जेव्हा आपण घरी येतो, आपला टेबल सोडतो, तेव्हा सुद्धा आपण त्रिशरण पंचशील म्हणावं. जेव्हा आपण आपल्या टेबलावर असं म्हणायला लागलो तर इतर व्यक्ती आपल्याकडे बघतील आणि ते आपलं अनुकरण करतील. कारण आपण शीलवान मनुष्य म्हणून या समाजात, या देशाला मध्ये आहोत. बुद्ध होणे म्हणजे शीलवान होणे आणि शीलवान व्यक्ती निर्माण करण्याची एकच प्रक्रिया, एकच फॅक्टरी आहे, ती म्हणजे बौद्ध धम्म. म्हणून बौद्ध धम्माकडे येण्यासाठी इतरांना सुद्धा आपण आकर्षित करूया. आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून, आपल्या वाणीतून इतरांना कळूया. अशा प्रकारचे संकल्प आपण धम्म मार्गात चालण्याचा प्रयत्न करणारे
आपली नैतिक जबाबदारी आहे बौद्ध म्हणून. प्रत्येक भूमिका आपण सोज्वळपणे आदर्श कृतीने इतरांसमोर मांडूया आणि हा संकल्प आपण या ठिकाणी करतोय. हे सर्व करण्यासाठी आपल्याला जी आज बहुजन संघटकनी मदत केली आहे. बहुजन संघटनमुळे आपल्याला आपले विचार मांडता येईल. हेच विचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. म्हणून झुटा पैसा रूठा भाई समय समय पर काम आई. आमची तुमची सर्वांची जबाबदारी, सर्वांचं हिताचं आपण काम करूया. आपल्या कुटुंबामध्ये धम्म आचरण करूया. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला धम्म मार्गाकडे नेऊया आणि अशा प्रकारे माझ्या समाजातील लोकांना मी धम्माकडे आणूया असा आपण संकल्प करूया आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया. मी सर्व बांधवांना विनंती करतोय, 25 डिसेंबरला दरवर्षी ओबीसी धम्मदीक्षेचा कार्यक्रम नागपूर शहरात होत असतो. यावर्षी सुद्धा धम्मदीक्षेचा कार्यक्रम आहे. तर आपण बांधवांनी या धम्माकडे ओबीसी लोकांचा जो मार्गक्रमण आहे त्यांच्या स्वागतासाठी, त्यांचा हितार्थ काम करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं ही मंगल कामना करतोय. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतोय. साधू साधू साधू.